जग बदलणारा तो साधू जो ना स्वतःला बाबा म्हणून घेत असे ना प्रसिद्धीच्या मार्गे धावला, पण ज्याच्या चरणांशी ॲपल, फेसबुक, गुगल सारख्या कंपन्यांचे संस्थापक नतमस्तक झाले. आज आपण जाणून घेणार आहोत नीम करोली बाबा, ज्यांना भक्त प्रेमाने महाराजजी म्हणतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी सांगणार आहे असा एक सत्य अनुभव जो ऐकून डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. नीम करोली बाबा कोण होते? नीम करोली बाबा म्हणजे राजेशाही नाही, मोठे आश्रम नाही, गाजावाजा नाही, पण तरीही हनुमानाचा अवतार मानले गेले. हजारो चमत्कारांचे साक्षीदार, अमेरिकेपासून भारतापर्यंत कोट्यावधी भक्त. त्यांचा जन्म झाला उत्तर प्रदेश, अकबरपूर, फिरोजाबाद जवळ, अंदाजे 1900च्या आसपास. बाबा स्वतः कधीच आपली जन्मतारीख, जात, वंश सांगत नसत. ते नेहमी म्हणत, ना मी शरीर आहे, ना नाव आहे, मी फक्त रामाचा सेवक आहे. बालपण आणि वैराग्य. लहानपणीच बाबांचा स्वभाव वेगळा होता. इतर मुलं खेळत असताना ते एकांतात बसून रामनाम, हनुमान चिंतन करत. लग्न लावून देण्यात आलं, पण लग्नाच्या रात्रीच बाबा घर सोडून गेले. कारण माझं लग्न झालेलं आहे आणि ते लग्न झालंय रामाशी. हे ऐकून घरचे स्तब्ध झाले. संन्यासाची सुरुवात, भटकंतीचा काळ. यानंतर बाबा कधी वृंदावन, कधी काशी, कधी राजस्थान, कधी जंगलात, कधी रेल्वे स्टेशनवर. ना स्थिरता ना ओळख, फक्त एकच ओळख, राम नाम आणि हनुमान भक्ती. पहिला चमत्कार, ट्रेन थांबली. हा प्रसंग ऐतिहासिक नोंदीमध्ये आहे. राजस्थान, नीम करोली गावाजवळ बाबा रेल्वेच्या डब्यात बसले होते. तिकीट नव्हतं. TC आला, तिकीट दाखवा. बाबा हसले, काहीच बोलले नाहीत. TCने त्यांना जबरदस्तीने खाली उतरवलं. बाबा शांतपणे म्हणाले, ही ट्रेन आता पुढे जाणार नाही. सर्व हसले. ट्रेन सुरूच होईना. इंजिन बदललं, ड्रायव्हर बदलला, तरीही ट्रेन हलली नाही. शेवटी स्टेशन मास्तर धावत आला, महाराज कृपा करा, ट्रेन सुरू करा. बाबा हसले, पुन्हा डब्यात बसले आणि ट्रेन चालू झाली. तेव्हापासून तो परिसर नीम करोली बाबा म्हणून ओळखला जाऊ लागला. हनुमान भक्ती बाबांचा श्वास. बाबा म्हणत, हनुमान म्हणजे शक्ती, सेवा आणि समर्पण. त्यांनी अनेक हनुमान मंदिरांची स्थापना केली. कैची धाम, वृंदावन, नैनीताल, लखनौ, दिल्ली. पण ते कधीच म्हणाले नाहीत, मी देव आहे. ते म्हणत, भक्त व्हा, देव आपोआप सापडतो. विदेशी भक्त कसे जोडले गेले? आता प्रश्न येतो, अमेरिकन लोक, विज्ञानवादी, टेक्नॉलॉजीचे बादशहा हे बाबा कसे मानू लागले? स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग, रामदास, रिचर्ड ॲल्पर्ट हे सगळे बाबांना कसे भेटले? त्यांची आयुष्य कशी बदलली? जर तुम्हाला वाटत असेल की अशी भक्ती माहिती मराठीत हवी, तर सबस्क्राईब करा भक्ती सुगंध. हा व्हिडिओ शेअर करा
एका राम भक्ताला कॉमेंट करा जय श्रीराम. नीम करोली बाबा ज्यांनी विज्ञानालाही नतमस्तक केलं. आता आपण ऐकणार आहोत विदेशी भक्त, चमत्कार आणि सत्य अनुभव. अमेरिकन प्रोफेसर ते संत रामदास. नीम करोली बाबांचे सर्वात प्रसिद्ध विदेशी भक्त म्हणजे रामदास, ज्यांचं मूळ नाव होतं रिचर्ड ॲल्बर्ट. हार्वर्ड विद्यापीठात मानसशास्त्राचे प्रोफेसर. बुद्धिमत्ता, पैसा, प्रसिद्धी सर्व होतं, पण मनात शांतता नव्हती. त्यांच्या आयुष्यात ड्रग्स, LSD, ध्यान, योग सगळं होतं, पण अंतःकरण रिकामच होतं. पहिली भेट जिथे बुद्धी हरली, श्रद्धा जिंकली. 1967 मध्ये रिचर्ड भारतात आले काहीतरी शोधायला. कोणीतरी सांगितलं उत्तर भारतात एक साधू आहे, तो तुमच्याबद्दल सगळं जाणतो. रिचर्ड संशयात होते. ते जेव्हा बाबांसमोर बसले, बाबांनी अचानक इंग्रजीत म्हटलं, सो यू लाईक LSD? रिचर्ड हादरले, कारण बाबांना ना इंग्रजी येत होती, ना LSD म्हणजे काय हे माहिती असायला कारण होतं. पण बाबा पुढे म्हणाले, इट वोंट गेट यू क्लोजर टू गॉड. त्या क्षणी रिचर्डची बुद्धी मोडली आणि श्रद्धा जन्माला आली. बाबांचा अद्भुत चमत्कार, मनातील फोटो. रिचर्डने बाबांच्या समोर आपल्या मृत आईचा फोटो काढला. तो फोटो कोणीच पाहिलेला नव्हता. बाबा हसले आणि म्हणाले, तुझी आई फार चांगली आहे, तिची काळजी करू नकोस. रिचर्ड रडू लागले, कारण हा फोटो बाबांनी कधीच पाहिला नव्हता. बी हिअर नाऊ, जग बदलणारं पुस्तक. बाबांच्या कृपेमुळे रिचर्ड बदलले. त्यांचं नाव झालं रामदास. त्यांनी लिहिलेलं पुस्तक बी हिअर नाऊ हे पुस्तक आजही जगभरातील आध्यात्मिक शोधकांसाठी मार्गदर्शक आहे. रामदासने स्वतः म्हटलं, नीम करोली बाबा वॉज दी एम्बडीमेंट ऑफ लव. नीम करोली बाबा म्हणजे प्रेमाचं जिवंत रूप होतं. स्टीव्ह जॉब्स आणि कैची धाम. हो, ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ससुद्धा नीम करोली बाबांचे भक्त होते. 1974 मध्ये स्टीव्ह जॉब्स भारतात आले. त्यांचा उद्देश होता माझ्या आयुष्याचा अर्थ शोधणं. ते थेट गेले कैची धाम, पण दुर्दैवाने बाबांनी त्यावेळी देहत्याग केलेला होता. स्टीव्ह जॉब्स निराश झाले, पण बाबांचा आश्रम, वातावरण, भक्तांची श्रद्धा या सगळ्यांनी त्यांना बदललं. बाबांची भविष्यवाणी जी खरी ठरली. बाबांनी अनेक वेळा स्टीव्ह जॉब्सच्या मित्रांना सांगितलं होतं, हा मुलगा जग बदलेल. त्यावेळी ना ॲपल, ना आयफोन, ना यश, पण आज संपूर्ण जग ॲपलशिवाय कल्पनाही करू शकत नाही. मार्क झुकरबर्ग, फेसबुक मागची प्रेरणा. हे कमी लोकांना माहीत आहे. मार्क झुकरबर्ग फेसबुकच्या सुरुवातीच्या काळात भारत भ्रमणासाठी आला होता. तो सुद्धा कैची धाम येथे गेला. फेसबुकचे जुने कर्मचारी सांगतात, भारत यात्रेनंतर मार्क पूर्ण बदलला. तो अधिक फोकस काम झाला. बाबा म्हणत, धर्म नाही प्रेम शिका. बाबा कधीच उपदेश करत नसत. ते फक्त म्हणत, लव एव्हरीवन, सर्व एव्हरीवन,
रिमेंबर गॉड. ना हिंदू, ना मुस्लिम, ना ख्रिश्चन, फक्त मानवता. चमत्कार नाही, करुणा. एक भक्त बाबांना म्हणाला, महाराज तुम्ही चमत्कार करता. बाबा हसले, मी काहीच करत नाही, तो करतो. बाबांचा खरा चमत्कार म्हणजे अहंकार तोडणं, मन शुद्ध करणं, भीती काढून टाकणं. शेवटचा प्रसंग डोळे पाणावणारा. एकदा रामदास आजारी पडले. बाबांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, तू अजून काम करायचं आहे. रामदास वाचले. नंतर ते म्हणाले, माझं आयुष्य माझं नव्हतं, बाबांचं होतं. जर तुमचं मन थोडंसं तरी हललं असेल तर कॉमेंट करा, जय नीम करोली बाबा. शेअर करा, ज्याला आज मार्गदर्शन हवं आहे. सबस्क्राईब करा, भक्ती सुगंध. बाबा गेले नाहीत, ते आजही आहेत. बहुतेक लोक विचारतात, नीम करोली बाबांनी तर 1973 मध्ये समाधी घेतली, मग आज त्यांचा उपयोग काय? पण खरा प्रश्न हा नाही. देह गेला म्हणजे शक्ती गेली का? सूर्य मावळला म्हणजे प्रकाश संपतो का? नीम करोली बाबा स्वतः म्हणाले होते, मी जात नाही, फक्त दिसेनासा होतो. कलियुगाबद्दल बाबांचं स्पष्ट मत. बाबा म्हणत, कलियुगात कठीण तपश्चर्या नको, फक्त हृदय स्वच्छ ठेवा. ते सांगत, उपवास न जमला तरी चालेल, ध्यान न जमलं तरी चालेल, मंत्र चुकले तरी चालतील, पण प्रेमात खोटेपणा नको. कलियुगात सर्वात मोठा रोग भीती. आजचा माणूस देवावर नाही, स्वतःवर नाही, नात्यांवर नाही, फक्त भीतीवर जगतो. बाबा म्हणत, फिअर इज द ॲब्सेन्स ऑफ लव. भीती म्हणजे प्रेमाचा अभाव. जेव्हा प्रेम असतं, भीती आपोआप जाते. बाबांचा सगळ्यात मोठा उपदेश. रामदास, कृष्णदास, लॅरी ब्रिलियंट हे सगळे बाबांचे शिष्य सांगतात, बाबांनी कधीही मोठं प्रवचन दिलं नाही. ते फक्त एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत, लव एव्हरीवन, सर्व एव्हरीवन, रिमेंबर गॉड. याच 3 वाक्यात संपूर्ण वेदांत आहे. आजही बाबा कसे मार्गदर्शन करतात, हा भाग खूप संवेदनशील आहे. बाबा आजही स्वप्नातून, अचानक भेटणाऱ्या माणसातून, एखाद्या वाक्यातून, एखाद्या संकटातून संकेत देतात. रामदास म्हणतात, व्हेन यू आर रेडी दी गुरु अपियर्स. एक सत्य घटना आजच्या काळातील. एक भारतीय भक्त, नाव गुप्त, तो आर्थिक संकटात होता. कर्ज, आजार, घरात कलह. त्याने फक्त एवढंच केलं, दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन 11 वेळा श्रीराम जयराम जय जय राम. बस, कोणतीही अपेक्षा नाही, कोणतीही मागणी नाही. 3 महिन्यात नोकरी मिळाली, आजार कमी झाला, घरात शांतता आली. तो म्हणतो, मी काही केलं नाही, बाबांनी केलं. जीवन बदलणारा एक छोटा उपाय, नीम करोली बाबा मार्ग. हा उपाय खूप साधा आहे, पण नियमित केला तर परिणाम अटळ. उपाय कलियुगासाठी सर्वोत्तम. मंगळवार किंवा शनिवार, सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान फोटो किंवा मूर्तीसमोर बसा. 5 मिनिटे डोळे बंद, मनात फक्त एकच वाक्य, बाबा मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि नंतर 11 वेळा श्रीराम जयराम जय जय राम. काहीही मागू नका,
काहीही अपेक्षा ठेवू नका, फक्त समर्पण. बाबा आणि हनुमान एकच तत्व. अनेक भक्त मानतात नीम करोली बाबा म्हणजे हनुमान अवतार, पण बाबा म्हणत हनुमानासारखं व्हा, हनुमान होण्याचा हट्ट करू नका. हनुमान म्हणजे अहंकार शून्य, सेवा, निष्ठा. रामदास एकदा बाबांना म्हणाले, महाराज मला मुक्ती कधी मिळेल? बाबा हसले आणि म्हणाले, मुक्ती नको, प्रेम करायला शिक. त्या एका वाक्याने रामदासचे आयुष्य बदलले. जर हा व्हिडिओ पाहताना डोळे पाणावले, मन शांत झालं किंवा कुठेतरी हो हे खरं आहे असं वाटलं, कॉमेंट करा जय नीम करोली बाबा. शेअर करा ज्याला आज आधार हवा आहे. सबस्क्राईब करा भक्ती सुगंध.